तुम्ही लोक समजो अरे आज आम्ही पाहिजे या महिलेला देणार हा हिरवा धागा बांधणारा हिरवा ते तिच्या साडीचं जे पदर फाडून मला बांधणारा शपथ घेतलेली आहे कर्जमाफीशिवाय वापस योजनेचा युवका तिच्या बहिणीला आम्ही नसतो तिचा शब्द जर खरा करायचा तर मग कसम तुम्हाला आव्हान आहे मला माहित आहे त्याच्या काही लोक घरी जायच्या घाईत येणार आहेत सरकारने असं वाटतं की 12 वाजेपर्यंत तुमचं 12 नंतर आमचं सरकारने सांगून द्या 12 दिवस काय 12 महिने जरी थांबा लागला तर महाकसम थांबल्याशिवाय राहणार नाही आप आपल्या मायेची शपथ घेऊ तो छत्रपती मानवरत्न छत्रपती महाराजांची शपथ घेऊ बाबासाहेबांची शपथ घेऊ महात्मा फुलेंची शपथ घेऊ अहिल्यादेवी होळकरांची शपथ घेऊन आपला बोस टाकण्याची शपथ घेऊ आम्ही प्रत्येकाला ही शपथ व्यवस्था होता इथपर्यंत येणं कठीण होतं काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलावतं राजा उला कोणाला तुमची आहे नवल्याची आहे वामनरावजी आहे जानकरजी आहे तुमची आहे गुरुजी आमचे काय गैरमोठा माहिती आहे सगळ्यांना रस्त्यावर बोलवायचं आणि त्यांना असं वाटलं का घरी येईल तिकडे सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इथे बोलावल्याशिवाय हटायचं नाही विनंती आहे खाली बसण्याचं तुम्ही थोडं खाली बसा सध्या तुम्ही बसा पाहिजे जिल्हा साहेब तुम्ही जिल्हा प्रमुख बसा काय हरकत आहे मी बसतो काही कमी दिव्यांग किमान 10,000 दिव्यांग आले 10,000 त्याला पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांगाचे आहे का अजून एक भाषण इथे आलेलं आहे त्याच्याकडे येतो टाळावाला ये अरे काय नसताना माणूस जर महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असेल तर आता लक्षात घ्या हे सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा मी तुझा 1000 ट्रॅक्टरचा आणि महाराष्ट्रातील नदी पाण्याचा आपल्या जिल्ह्याकडे 1000 निघाले पाहिजे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ वगैरे पैसे नाही आहे दिशा ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्यानं आम्ही चालतोय मंगळसूत्र मोडून मला माहित नव्हतं मंगळसूत्र मोडून इथं आलेलं लक्षात ठेवायची ती माग त्यांना आपल्या बायकोचं मंगळसूत्र म्हणून इथं ट्रॅक्टरमध्ये आलेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागलं प्रत्येकाला आम्ही पाहिजे तिथलं योगदान तेवढं समर्पित व्हावं असं नाही आले गेले बसले मग चालले गेले लढाई उभी नाही राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय तर अशी बदलून गेली आमच्या दिवसाच्या संध्याकाळी शिवसेना जो प्रणय करून वरून त्या सगळ्या लोकांना
बंडोबस्त दिवस 101 सभा आपण घेतल्या. या सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आजचे घडतात. ते सगळे एकाचे नाही आहोत. हे जे काही कर्जमाफी होईल ते तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यामुळे शक्य आहे. ज्या ज्या कार्यकर्ते मेहनत घेतले त्या ज्या कार्यकर्त्याला आम्ही पाहिजे आयुष्याची पूर्ण भेटल्याशिवाय राहणार फार महत्वाचं आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला. त्यावर भर द्यावं लागणार आहे. सरकारचं डोक्याचं काय का आपण हा मोर्चा हटवू. एकंदरीत कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं, किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे. पण आमची लढाई सगळ्याच पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे. तो कापूस उत्पादक आहे, ऊस उत्पादक असेल, तुमचा सोयाबीनवाला असेल, धान उत्पादक असेल, तुमच्या कांदा उत्पादक असणार, द्राक्ष उत्पादक असेल, केळी उत्पादक असेल, कापूस आंब्यावाला असणार, काजूवाला असेल, हे सगळ्यांची तुम्हाला असं वाटतं का आत्ताचं बोलणं म्हणजे आमचं आमची मेहनत आणि मधणारे आम्हाला हे जर कायमला थोडं इतके महत्वाचे आहे. तुम्हाला त्याची कल्पना नसेल कदाचित. आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा, राजूभाऊंना विचारा, त्यांची हयात त्याच्यात दिली. यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन ठीक नाही एवढंच होतं. एकदा जर आंदोलन थांबलं आपले शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे. जात पात धर्म पंथ पार्टी आता जिल्हा परिषदेची डिकेकडे चालणार आहे. मित्र आंदोलन उभं राहणार पिकणं फार महत्वाचं असतं. तिथे बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहिजे कोणी कमी तिथे खरं टिकतं ते पाहू. अधिकारी सांगत असेल तुम्ही फिकर करू नका. रात्रून फेर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही गेले तर नाहीच पाहिजे. इथून फोन करून आम्ही पाहिजे. आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही. हे ठणकावून सरकारला सांगितलं. हे इतकी नाही एक दुप्पट संख्या आम्हाला करायला लागेल, चौपट संख्या करायला लागेल. गुन्हे गिने हे तर आम्ही पाहतोय. डोक्यातून काढून टाकाल 350 गुन्हे लागला. काय आवश्यक काय आहे काय सांगू काय केलं. एक गावची कर्जमुक्ती झाली. माझ्या दिव्यांगाचं मानधन असेल ते वाढलं, हमी भाव असेल, माझ्या आयुष्याची खटखट तर कमी झाली. मित्र तुमच्या 1-2 दिवसानं जर हे सगळं हाती भेटत होतं तर मित्र हे लक्षात घ्या. डोक्यात घेऊन टाका दोन शेतकरी शिवाय आम्ही पाहिजे अशा प्रकारच्या कशा पद्धतीने त्याचा विचार येतो. तरी कसं मला लेकरा वाकरा ठेवून माझ्या पत्नीने कसं सोडले. आम्ही इथं आम्ही पाहिजे 4 दिवस बाहेर राहिले तर आम्हाला परभणीचा सचिन जाधव त्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोला आत्महत्या केली. पापा म्हटलं तर एवढे सगळे निश्चित लागले. आणि आमच्या बहिणीचे
आणि सांगितलं होतं की तुम आहे तो गांधीगिरीचा नाही आहे तो भारतगिरीचा हुआ देंगे. ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या येणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे. निवड कर्जमाफी नाही, कर्जमुक्त नाही, निवड आम्ही हमी भावाची नाही. आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढाई आहे. पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असत तर आताच सांगितलं 85,000 कोटीचा शेती 64,000 कोटी एकटे मुंबईला आम्ही पाहतोय. याच बजेटमधून सरकारने दिले 64,000 कोटी. मुंबईचं स्वतःचं बजेट 1 ते 1.5 लाख कोटीच्या घरात होतं. याच मुंबईच्या घरात आपली अवकाश संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे, पक्षांचा आहे. आज हे सगळे नेते आम्ही पाहतो एकत्र काय येतोय ते काही राजकारणासाठी येत नाही. हो, तुमचं आमचं मरण होत ते पाहतो. आम्ही पाहतो एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं, आंदोलन करावं, आयुष्य विचार केला ते पुन्हा उभं राहावं. एवढ्या सगळ्या प्रामाणिक उठवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली. 500 रुपये सोयाबीन विकायला लागले. 6 क्विंटल सोयाबीनचे पैसे 3,000 किती दिवस किती दिवस आम्ही हे आता दुर्लभ आहे सगळं. माझं अभ्यास हे चांगलं गैरवस्था होईल मान्य. तुम्हाला असं वाटत का हे सगळी घाम येते, पाण्याची प्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, जेवण कुठं भेटणार. जेवणासाठी आलो मी एका दिवसाच्या जेवणाची माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था काही कार्यकर्ते जाताना मला दिसले फोन आले टोल नाक्यावर या आमच्या बाहेर आंदोलनाची हार जर काय ठेवायची असेल, कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असेल तर आजच्या दिवसात सोबत येणारे दिवस तेवढेच महत्वाचे. तुमची एवढी सगळी कधी आम्हाला वाटत होतं एवढे तुम्ही सगळे येणार म्हणून. पण तुम्ही कमाल केली. स्वतःच्या पैशाने आले तर आले, चारही दिशा फिरवून टाकले. परिस्थिती नाही, काही नाही. मला त्याचा मा भोट नाही, तो रिजवान आहे महाराष्ट्र, तो केल्याचा केली विकतोय. असे कित्येक कार्यकर्ते आहोत, कित्येक कार्यकर्ते. आपण सर्वांनी मला वाटते भाषण ऐकून आपल्याला मग असं थोडं करून असं ज्ञान हे ज्ञानाने दुःखावर लागल्यावर सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार.
तुमचं आणि पाहिजे हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही. बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडण लागले, जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले, पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे मात्र थांबले होते. आम्ही नाही काढले आणि काही अफवाही काही लोक अंदर घुसलेले आहेत. मुद्दामून भांडणं करायला तुमच्यासोबत तुम्हाला शिव्या दे होय नाही शेतकऱ्याचा असं मला वाद केले काही लोक येणार आजूबाजूला लक्षात ठेवा. एवढं मोठं आंदोलन ताकदीचं एका लहानशा कारणावरून झालं. थोडं डोकं लावून वापर करा, थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे. आणि सगळे भाषण विषय झाले तर झोपाच्या सोयीनं असं तुम्हाला मागं पुढे जावं लागेल, थोडं दूर जावं लागेल. बाजूला लागणार नाही आपल्यासाठी तुला करून टाकू आपण. आपलाच माल आहे तिथे आणि मग मस्त आळस घेऊन आंदोलनात कमी जवळचं माहिती ना तुम्हाला. कमी जवळ्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते. जास्त जेवणाचं काम करू नका. कमी जेवण थोडंसा त्याग करून आम्ही करतोय. आमचे नवरे साहेब म्हणाले म्हणजे आम्ही 2 ते 3,000 लोक त्यांनी आणणार आहे. अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारता. एवढे अभ्यासू माणसं वामनराव सकट ते सुद्धा राजूला व्यवस्था करणार का नाही करणार. त्यांनी सुद्धा आपण सगळ्यांनी ही लढाई आता शिकलेलं आपण पुण्यात गेलो मनात प्रवेश प्रवेश केलेला आहे आणि तरुण आपल्याला प्रवेश सांगतोय या सगळ्या किल्ल्या झाल्याशिवाय राहणार नाही आणि पगार बोलल्याशिवाय कोणी जाणार नाही. काही करा आम्ही इथून हटणार नाही. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहिती असेल आपलं नावही घेतलं माझं लई मोठं काम केलं आज साधा फोटो काढून दिला लहानशी गोष्ट आणि कोणाच्या महान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाहीये. काँग्रेसचा पाठिंबा दिला, राष्ट्रवादीचा पाठिंबा दिला आणि जमलंच तर उद्या परवा नाही झालं आतापासून भाऊ करणं सुरू करा. कधी महाराष्ट्रात चौथे चक्का जाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्का जाम केला. प्रत्येक रोड आम्ही पाहिजे जाम झाला पाहिजे. सरकार जर उद्या मानले 12 वाजेपर्यंत आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजे जाम केले. हैदराबाद रस्ता जाम झाला, भंडारा जाम झाला, MP जाम झालं, छत्तीसगड जाम झालं, समुद्र हायवे जाम झालं. थोडीशी जर गर्दी वाढली एवढं जर मानलं नाही तर उद्या मस्त जेवण करू अजून रेल्वे पूर्ण भारत पण बाजूमध्ये गेला. आम्हाला ते करायची वेळ आम्ही येऊ नका. आम्ही मुळच ठेवणार नाही रेल्वेवर. आम्ही ठरवून सुद्धा डोक्यावर काढून मारून आलो. आम्ही तुम्ही शेतीत मारले आम्हाला आंदोलनाच्या मार्गात आम्ही भाग घातणार नाही. तुमची सगळ्याची तयारी आहे ना. जिस तरह से भगत सिंह लड़ेगा
लेकिन हम हटने वाले नहीं है, हटने वाले नहीं, बिल्कुल सगळ्यांची तयारी असली पाहिजे. तुम्हाला वारंवार सांगतो, हे लढे आमच्यामुळे नाही, तुमच्यामुळे तयारी आहे. एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्ते उभं राहायचे. आता तुम्ही झोपाने दाखवून त्याचं सामान आणलं तुमचं. आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांना योग्य दिला असं ते तुम्ही शांततेत बसले तर जागावरती वाटू शकते. आता तुम्ही जर हिसाब दिले प्रॉब्लेम आणि कॅमेरा आपल्याला इथं थोडं काही अशी व्यवस्था करते बघा. आता आपण अर्ध्या 2 तासात त्याच्या जेवणाचं सुरू करू. पाण्याचं बॉटल आहे त्या आपण देणार आहे. आता नागपूरचा बिल्डर आहे ज्याला भाजपमध्ये सजावलं आपण बच्चो याची थंडी करेपर्यंत याला पाणी वाचतो. तुम्ही तयार नाही सगळे. आता कसं तुम्ही येताय हे खिस्से कापणारे आले बरं. आता नाक्यावर बऱ्याच जणांचे खिस्से कापले तर पहिलेच पैसा नाही हे कापणारे इथं आले. त्यामुळे तुम्ही आता व्यवस्था करायची आहे व्यवस्थित. मी सगळ्याला भेटायला येणार आहोत. आता जाणार इथून घरी तुमचं झोपाची व्यवस्था करा. आता मस्त बढिया आणि शाळेला रडायचं. हा चेक सापडला घेवायचा तरी घनश्याम वडतकर 10,000 रुपयाचा हे कॉपी सापडलं. वडतकर आहे का घनश्याम वडतकर? आम्ही जाणार आहोत कोणी जाणार नाही. इथे धारणा फोन केलेला आहे. आता हे कारनामे सुरू होईल. लक्षात घ्या काही झालं आपण जाणार आहोत. तुम्ही हे करा आम्ही सगळेजण सांगणार आहोत. सरकार
सरकार जब तक निर्णय नहीं लेगी तब तक लड़ाई करने वाली नहीं है और तेजी से आगे बढ़ेगी। आम्ही नागपूर शहर जबाबदारी तुम्हाला दिलं ते त्यामुळे आम्हाला वाटतं आम्ही आयुष्य जाम झालं वाटतं दर दिवशीला सेवा दिसत नाही 8 लोकांना तुमच्या लोकांना त्रास जातो ते सरकारला किती विचारलं पाहिजे सरकारचं काम सांगणार आम्ही सगळे हे दादागिरी तिथे जाणार नाही इतर रस्त्यावर पंजाबच्या लढणीवरचं आंदोलन होईल वर्ष लागलं तरी वर्ष अभी शेट्टी ने बताया आपको आंदोलन वाले हमने 8 महीने से आंदोलन शुरू किया था हमने क्या आंदोलन किया आज में पैदल चले ये सब होने के बाद भी वो अगर विकास करने के लिए उनका ये भी कष्ट है इनको कष्ट वो कुछ करना नहीं सरकार हमें 7 12 घोड़ा